नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून सखल भाग जलमय झाले आहेत. तलासरी, बोईसर, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान बोईसर शहरातील भीमनगर परिसरात घडलेली एक हृदयस्पर्शी आणि धाडसी घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात कमरे एवढे पाणी साचल्याने अनेक कुटुंबे घरातच अडकून पडली होती. याच परिसरातील एका कुटुंबासोबत अवघे 2 महिन्याचे चिमुकले बाळही पुराच्या पाण्यात अडकले होते. वाढत्या पाण्यामुळे बाळाच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या संकट समयी परिसरातील सुशील बागुल आणि कुणाल या 2 युवकांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी प्रथम चिमुकल्याला पावसापासून आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून प्लास्टिकच्या आवरणात सुरक्षितपणे गुंडाळले. त्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून कमरे एवढ्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढत त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे चिमुकल्याचा जीव वाचला आणि कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संकटाच्या काळात मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या या 2 युवकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनीही या दोघांचे अभिनंदन करत अशा धाडसी युवकांचा सन्मान करण्याची मागणी केली आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.